नमस्कार. आपण पाहताय गुन्हेगारी विश्व. नंदुरबार जिल्ह्यातील पहाडपट्टीतील अक्कलकुवा तालुक्यातील भंडारा या छोट्याशा गावात ईश्वर दिव्या वसावे हा शेतकरी आपल्या रंजूबाई नावाच्या पत्नीसोबत सुखाने संसार करत होता. आदिवासी समाजातील हे जोडपं आपल्या शेतात राबून आपल्या संसाराचा गाडा हाकत होते. रंजूबाई आदिवासी समाजातील असली तरी नाकीडोळी सुरेख होती. रंजूबाई आणि ईश्वर यांना सुखलाल नावाचा मुलगा होता. तो आता मेहनत करून आपल्या आईवडिलांना आर्थिक हातभार लावत होता. गेल्या काही दिवसांपासून सुखलाल गावातील रामजी नावाच्या हॉटेलमध्ये नोकरीला लागला होता. सुखलाल मनाने मोकळा, विनयशील आणि प्रामाणिक असल्याने रामजी हॉटेलमध्ये टिकून होता. हॉटेलमध्ये काम करून मिळणारा मेहताना तो प्रामाणिकपणे आईवडिलांकडे देत असे. मुलगा मिळवता झाल्याने सुखलालच्या आईवडिलांनी त्याचा विवाह सुनीता नामक तरुणीशी करून दिला. सुखलाल सुनीताचे लग्न झाल्यानंतर त्यांना हंसिका नावाची मुलगी आणि कन्हैया नावाचा मुलगा झाला. घरात नातवंड आल्यावर सुखलालच्या आईवडिलांचे मन रमू लागलं. ते दोघे दिवसभर शेतात कष्ट करून सायंकाळी घरी आले की नातवंडांना पाहून सर्व कष्ट विसरून जात. अशा या भरल्या संसाराला कोणाची तरी नजर लागली. सुखलालची पत्नी सुनीता ही दिसायला सुंदर व नाजूक होती. तिचं बोलणंही लागवी होतं. तुलनेनं सुखलाल खूपच साधा भोळा होता. प्रामाणिकपणे काम करणे आणि रात्री उशिरा येऊन झोपणे हा त्याचा दिनक्रम झाला होता. लग्न झाल्यापासून सुखलाल त्याच्या कामातच मग्न असायचा. दिवसभर काम केल्यानंतर रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या त्याला झोप येत असे. यामुळे सुनीताच्या जीवनात रस कमी होऊ लागला होता. असले हे कंटाळवाणी नीरस जीवन नकोसे झाले होते. आता सुनीताला सुखलालकडून शरीर सुख मिळेनासे झालं. सुखलाल कामावर गेल्यानंतर सुनीताची आदळआपट का होते याची पुसटशी कल्पना सुनीताच्या सासऱ्याला आली होती. ईश्वर हे त्याचं नाव असलं तरी त्याच्यामध्ये वासना भरली होती. सून ही आपल्या मुलीसारखी असते हे ईश्वर विसरू लागला होता. आपल्या बायकोला म्हणजे रंजूबाईला शेतावर पाठवून खोटं नाटक करून ईश्वर घरी राहू लागला. तो नुसता घरी राहत नव्हता तर तो जाणून बुजून आजारी पडून सुनीताकडून सेवा करून घ्यायचा. सुनीता सून असली तरी तिचा शरीर स्पर्श त्याला सुखवायला लागला होता. तिलाही त्याची जाणीव होऊ लागली. आपला सासरा बापासारखा आहे हे ती जाणीवपूर्वक विसरली आणि ते दोघेही आपल्या नात्याला मागे सारत अनैतिकतेच्या दिशेने वाटचाल करू लागले. घरच्यांच्या अपक्ष हे चाललं होतं, पण कोंबडं झाकून ठेवलं तरी ते हरवल्याशिवाय राहत नाही. वेगवेगळी कारणं सांगून ईश्वरचं घरी राहणं हे त्याच्या बायकोला रंजूबाईला खटकू लागलं. रंजूबाईचं मन अस्वस्थ होऊ लागलं. लग्न झाल्यापासून आपल्या शेतावर काबाड कष्ट करणारा आपला नवरा व त्याचा स्वभाव ती जाणून होती. पण आता काही दिवसापासून ईश्वरचं राहणं आणि त्याच्या वागण्या बोलण्यातला फरक रंजूबाईला अस्वस्थ करत होता. त्या दिवशी रंजूबाईचा मुलगा सुखलाल नेहमीप्रमाणे हॉटेलवर कामाला गेला. ईश्वर आजारपणाचे कारण सांगून घरीच राहिला. रंजूबाई मात्र शेतावर गेली. अचानक घरी जाऊन आपल्या नवऱ्याचं काय चाललं हे जाणून घेण्याची तिची तीव्र इच्छा झाली. न राहल्यामुळे रंजूबाई दुपारी अचानक घरी आली आणि आपली चाहूल न लागू देता गुपचूप घरात शिरली. त्यावेळी तिने बघितले ते धक्कादायक होते. ईश्वर हा चक्क सुनीताच्या म्हणजे सुनीच्या भाऊपाशात होता. हे दृश्य पाहून रंजूबाई चक्रावली. तिला दरदरून घाम फुटला. नेमकं काय करावं हे सुचत नव्हतं. न बोलता आपल्या खोलीत गेली आणि रडू लागली. काही वेळाने ईश्वर रंजूबाईजवळ आला. तेव्हा तिने त्याला विचारले, हे तुम्हाला शोभतं का? सून म्हणजे मुली समान असते, असे संबंध ठेवणे तुम्हाला पटतं का? त्यावेळी ईश्वर गप्प राहिला, पण रंजूबाई त्याला टोचून बोलू लागली. तेव्हा तो बोलून गेला, मला जे आवडेल ते मी करेन. त्याचं बोलणं ऐकून आपला नवरा किती निर्लज्ज आहे याची कल्पना रंजूबाईला आली. अशा माणसावर चिडून उपयोग नाही, तर त्याला समजावून सांगणे योग्य असे समजून तिने त्याला आणि सुनेला या प्रकारामुळे संसारावर कसा परिणाम होईल हे सांगितले. त्यावेळी त्या दोघांनी फक्त मान डोलावली. तिला वाटले आपल्या बोलण्याचा काहीतरी परिणाम होईल, पण तसे झाले नाही. त्यांच्यावर कोणताच फरक पडला नव्हता. आपल्या मुलाला म्हणजे सुखलाल याला हे समजलं तर किती भयानक परिणाम होतील हे समजावून सांगूनही काही उपयोग झाला नाही. कालांतराने जे व्हायचे तेच झाले. सुखलालला आपल्या बापाबद्दल आणि बायकोबद्दल समजले. तेव्हा त्यांनी दोघांनाही जाब विचारला. त्यावेळी रंजूबाईने आपलंच नाणं खोटं म्हणत कुठेही याची वाच्यता करू नको असे त्याला सांगितले आणि गप्प बसवले. पण त्याच्या डोक्यातील राग काही शांत झाला नाही. तो मनातून अस्वस्थ होता. आपल्या मुलाला आपल्या बापाच्या आणि बायकोचे संबंध असल्याचे समजल्याने तो काहीतरी बरं वाईट करेल याची भीती रंजूबाईला होती. ती काळजीपोटी वारंवार सुनेला आणि नवऱ्याला जाणीव करून देत होती. त्याचा वेगळा अर्थ काढत ईश्वर आता रंजूबाईला मारू लागला होता. एके दिवशी त्याने तिला घराबाहेर काढलं. काही दिवसाजोबाई आपल्या वडफळ येथील मुलीकडे राहायला गेल्यानंतर सुखलालने गावापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावर आपल्या शेतात
घर बांधलं आणि तेथेच ते राहू लागले. दिवसभर हॉटेलमध्ये राबणारा सुखलाल रात्री शेतातील घरी झोपायला येत असे. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी रंजूबाईचा जावई म्हणजे अनिता दळवीचा नवरा प्रवीण याला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्याच्या सासऱ्याचा म्हणजे ईश्वर वसावेचा फोन आला की आपला मुलगा सुखलाल अचानक मरण पावला आहे. ही बातमी प्रवीण आपल्या सासूला म्हणजे रंजूबाईला देताच ती आपल्या जावई मुलीसह मंडारा गावाकडे आली. घरी आली तेव्हा गावातील लोक अंत्यविधीसाठी जमलेले तिला दिसले. तिच्या काळजात धस्स झाले. रंजूबाई आपल्या मुलाच्या मृतदेहापर्यंत छाती बडवतच गेली. तेव्हा तिचा नवरा ईश्वर हा हाताची घडी घालून उभा होता. त्याला ती म्हणाली, माझा सुखलाल कसा मेला? यावर ईश्वर म्हणाला, काल रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास सुखलाल हॉटेलमधून काम करून घरी आला तर मी आणि सुनीता झोपलो होतो. सुखलालने मला उठवत माझ्या छातीत कळा येत असल्याचे सांगितले आणि तो जमिनीवर लोळू लागला. मी गावातील रिक्षाचालक दिनेशला रिक्षा घेऊन बोलवले. त्याला दवाखान्यात घेऊन जाणार होतो पण रिक्षा येईपर्यंत त्याचा जीव गेला. आपल्या नवऱ्याने असे सांगताच रंजूबाईला काहीतरी शंका आली. तिने सुखलालच्या मृतदेहावर जे पांढरं कापड टाकलं होतं ते बाजूला केलं. तेव्हा सुखलालच्या कपाळावर लाल गंधाचा टिळा होता. त्याच्या मानेभोवती वरवडल्याच्या खुणा होत्या. छाती काळी झाली होती. शरीराच्या इतर भागावर खरचटलेले होते. हे पाहून रंजूबाईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. या दिवसापासून सुखलालचा आपल्या बायकोचे आपल्याच बापाचे अनैतिक संबंध आहेत हे कळले होते. तेव्हापासून तो अस्वस्थ होता. तो केव्हाही आपला घात करू शकतो याची भीती ईश्वर आणि सुनीताला होती. या भीतीपोटी ईश्वर आणि सुनीताने सुखलालला ठार मारले असेल अशी शंका रंजूबाईला आली. अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांमध्ये मंडारा गावचे पोलीस पाटीलही हजर होते. तेव्हा रंजूबाईंनी जावई आणि पोलीस पाटील यांचे त्याकडे लक्ष वेधले आणि सुखलालच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केली. अंत्यविधी अगोदर त्याचे पोस्टमॉर्टम व्हावे अशी विनंती केली. तेव्हा पोलीस पाटील या नात्याने त्यांनी तत्काळ संबंधित पोलीस स्टेशनला याची खबर दिली. पोलीस आल्यानंतर त्यांनी पंचनामा सोपस्कार पार पाडून मृतदेह अक्कलकोवा येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. तेव्हा रंजूबाईचे जावई प्रवीण यांनी तो मृतदेह नंदुरबार येथील रुग्णालयात नेण्याची विनंती केली. दरम्यान अक्कलकोवा पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी या प्रकाराची माहिती मिळाल्याने त्यांनी सुखलाल बसावे याच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नंदुरबार रुग्णालयात करण्याचे आदेश दिले. पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात देण्यात आला. 26 मार्च रोजी नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयातून अक्कलकोवा पोलीस स्टेशनला सुखलाल ईश्वर वसावे याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त झाला. त्यामध्ये सुखलालचा मृत्यू गळा घोटून त्याचा खून केल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रंजूबाई ईश्वर वसावे यांनी अक्कलकोवा पोलीस स्टेशनला पती ईश्वर वसावे आणि सून सुनीता वसावे यांच्या विरोधात फिर्याद दिली आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.